तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तरवाडी येथील स्मशानभूमीच्या जागेसाठी स्थानिक ग्रामस्थांनी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर चौकशीची मागणी केली आहे। शासनाच्या 11व्या वित्त आयोग निधीमधून तरवाडी येथे गट नंबर 323 लास जमिनीवर स्मशानभूमी बांधकाम करण्यास ग्रामसभेने मंजुरी दिली होती। परंतु मंजूर झालेल्या स्मशानभूमीचे बांधकाम गट नंबर 323 मध्ये न करता गट नंबर 172 F क्लास मध्ये करण्यात आले आहे। चुकीच्या जागेवर स्मशानभूमीचे बांधकाम केल्यामुळे या स्मशानभूमीकडे जाण्यासाठी नागरिकांना रस्ता तयार करून देण्यास स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने असमर्थता दर्शविली आहे। स्मशानभूमीला रस्ताच नसल्याने स्थानिक ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत। सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने गावातील मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना तारेवरची कसरत करावी लागते। तर यामुळे त्रस्त झालेल्या तरवाडी ग्रामस्थांनी 26 जून रोजी स्थानिक तलाठी कार्यालयासमोरच एका मयत व्यक्तीचे अंत्यसंस्कार केल्याने एकच खडबड निर्माण झाली होती। शासकीय धोरणाचे बाहेर जाऊन मंजुरात नसलेल्या गटात स्मशानभूमी बनविल्याने स्थानिक नागरिकांना मनस्ताप सोसावा लागत असल्याने यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी येथील नागरिकांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। MCN न्यूज मराठी करिता विठ्ठल भातुरकर, नांदुरा। ओके, आमच्या इथं 2004 पासून स्मशानभूमी बांधण्यात आली, पण तिथे अजून बी रस्ता उपलब्ध नाही आहे जायला। कोणी बांधली ती बांधली कडू विठोबा कुटे यांनी। ते सरपंच होते त्यावेळेस मी सदस्य होतो। आपण सदस्य होतो? मी सदस्य होतो त्यावेळेस पासून रस्ता नाही आहे तिथं। मग आतापर्यंत प्रेत कुठे जात होते? ज्याच्या परीनं नेल्या जात होतं ते प्रेत त्या मुलाला कोणी नव्हतं, त्यांनी त्याचा आधार घेऊन इथं समोर तलाठी कार्यालयाच्या समोर त्याला दहन दे। गावात तलाठी कार्यालयासमोर प्रेत जाळलं गेलं, असं का? त्याचं कारण असं आहे की आमच्या गावामध्ये 2004 मध्ये स्मशानभूमी बांधली, पण तत्कालीन सरपंचाने त्याला रस्ता, काय नाव सरपंचाचं? सरपंचाचं नाव कडू विठोबा कुटे यांनी त्यावेळेस त्या स्मशानभूमीला रस्ता उपलब्ध केला नाही। आता 20 वर्ष झाले त्या स्मशानभूमीत आजपर्यंत एकही प्रेत गेलं नाही रस्ता नसल्यामुळे। त्यामुळे त्यांनी हेतुपुरस्पर तलाठी कार्यालयावर सरपंचाच्या वर हे झालं पाहिजे किंवा त्यांनी हे काम खराब केलं, त्याच्यामुळे दहन दिलं। ओके, जे हे 26 जूनला घटना घडलेली आपल्या तलाठी कार्यालयामध्ये जे फुकलं गेलं प्रेत, ते त्यांची 323 मध्ये कागदोपत्री आपल्याकडे नोंद आहे, तरी बांधले गेले नाही। त्याच्या बाद त्यांनी चुकीच्या नाही 172 मध्ये नेली, काहीतरी हेतुपुरस्कार त्याचा माजी सरपंच कडू विठोबा कुटे व ग्रामसेवक यांनी काही खोडपणा प्रश्न केला, 2 गटात वाद व्हा म्हणून हे त्याच्यासाठी प्रयत्न होते। नायक तहसीलदार पांडेबा मंडळ जे सरपंच पोलिसांनी सोबत जागा दाखवली, या मागे 100 मीटर झाला फक्त ऐकी मनस्थिती त्याने लोटपाटसुद्धा केली आम्हाला। आम्ही शांत राहिलो, कोणतं वाद नाही, घरावाली म्हणत जाऊ द्या म्हटलं, शांतता व्हा अशा प्रकारे त्याने मुद्दाम हे काहीतरी करावे कारण येते हेतुपुरस्कारामध्ये। 2005 मध्येचे स्मशानभूमी त्याचं बांधकाम करण्यात आलं, परंतु त्या गटामध्ये बांधलेले काय असू शकते? याच्यामध्ये काही भ्रष्टाचाराचा उद्देश होता? 50 लाख रुपये ग्रामपंचायत निधी त्याचा उपलब्ध दिसला आपल्याकडे। त्याच्या बाद रिपेरिंग चालू आली, पैसे काढले म्हणून गावाची आळ बांधली देणं, 1 किलोमीटर अंतरा मशानभूमी चालत नाही, गावाच्या वारात ज्या सत्य नोंदा तटीने बांधली देणं, हे चुकीचं त्याला भ्रष्टाचार काही तर करणं होतं। धतिंग गावाला त्याला फायदा पाहिजे नव्हता गावाला, जनतेला हाल झाले। 25 वर्ष आमचे मायबाप त्रस्त झाले, आम्हाला जागा सापडली, पाण्यात फुकत जाऊ आम्ही, अशी त्याची धुतो आहे। याच्या व्यतिरिक्त आपले जे प्रेत आहे आपल्या गावातलं कोणत्या ठिकाणी, म्हणजे त्याच्यात हे दोन पहिले एक शेत होती तिकडे त्यांनी विकत घेतलं मालकाला, मग 245 मध्ये 20 गुंठे ग्रामपंचायतीची जागा आहे मालकीची, तरी आम्ही 5 प्रेत दहन दिले, तरी कोणाची अडचण नव्हती। त्या दिवशी आम्ही त्यांना तरी चाला ते ऐकत ना, त्या प्रेतले कोणी मायबाप नव्हता, कोण नव्हतं, सक्क जवळचं, त्याची दय ना केली त्यानं, त्याचा गैरउपयोग काहीतरी पेपरबाजी आहे ते सगळं खोटं करून राहिले मुद्दामून हेतुपुरस्कार। आज किती लोक मेले आमच्या गावात, 25 वर्षात खूप लोक मेले आहे, पण त्याच्यापासून असा निर्णय आला नाही। गावाची बदला मी माझ्याकडे 4 झाला, त्याची दुखणं तशी कुठे होती काय माहीत, मला माहीत नाही। मुद्दा मी याच्या घरून 25 फुटावर आहे, काहीतरी प्रयत्न करा हे भांडण्याचे। तुमचं घर कुठे आहे? घर माझं इकडे दलित वस्ती घर आहे, वाद होता, जातीवाद करायचे प्रयत्न होत त्याच्या गावात। 26 जून रोजी तलाठी कार्यालयासमोर जे प्रेत जाळलं त्यामध्ये असा आरोप करण्यात आला की येथे स्मशानभूमी असून त्या ठिकाणी पोलीस पाटलांनी स्मशानभूमीत जाण्यासाठी त्यांचा रस्ता अडवला होता गावाचा। याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? याबद्दल माझं मत असं आहे की 2004 साली आमच्या गावामध्ये स्मशानभूमी बांधण्यात आलेली आहे।
हे बांधकाम करताना आमचे गावचे भ्रष्टाचारी सरपंच कडू विठोबा कुटे हे सरपंच होते, निंबाळकर साहेब हे ग्रामसेवक होते व जो आरोप करणारा आहे हा भ्रष्टाचारी सरपंच कडू विठोबा कुटे यांचा पुतण्या आहे। त्यांचा भ्रष्टाचार लपवण्याकरता माझ्या भावाचे आमचे सर्वांचे नावं पुढे करण्यात आले आहे। पोलीस पाटील यांची या शिवारात कुठेही शेती नाही आहे, त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध नसताना फक्त आपला भ्रष्टाचार लपवण्याकरता त्यांनी हे केलेलं आहे। भ्रष्टाचार त्यांनी असा केला की 323 प्रस्ताव घेतला, ठराव घेतला ग्रामपंचायतचा कायदेशीर, तो माझ्याकडे आहे आणि त्या ठरावानुसार न बांधता चुकीच्या ठिकाणी हेतुपुरस्पर जनतेला त्रास देण्याकरता व या खातरमुत्र बांधकाम 15 ते 20 हजार खर्च करून लाखो रुपयाचे बिलं लाटले, भ्रष्टाचार करून आपलं पोट भरलं आणि ते स्मशानभूमी वापरात येऊ नये या दृष्टिकोनाने बांधण्यात आलेली आहे। बांधताना कुठल्याही रस्त्याचा विचार करण्यात आलेला नाही। 22 वर्ष झाली इथे कुठलीही अंत्यसंस्कार झाले नाही। मी शेत खरेदी केलेलं आहे, माझं खेत आहे त्याच्या बाजूने, मी शेत खरेदी केलं 2012 मध्ये, यांची स्मशानभूमी झाली आहे 2004 मध्ये। 2004 ते 12 मध्येही सुद्धा इथे अंत्यसंस्कार झाले नाही। जर झाले असते आणि ते रोखले असते तर मी स्वतः त्या जबाबदार राहिलो असतो, परंतु आज रोजी आजपर्यंत बांधलं काम झाल्यापासून तर आजपर्यंत इथे एकही अंत्यसंस्कार झालेला नाही। बांधताना कुठल्याही रस्त्याचा विचार करणे, फक्त स्वतःच्या पोटाचा आणि खळगे भरण्याचा आणि जनतेला लुटण्याचा, जनतेला भविष्यवाद निर्माण करण्यासाठी यांनी हे बांधले। एवढंच नाही तर यांनी एक विहीर खोदलेली आहे 130 गट नंबरमध्ये स्वतःच्या शेतात, तिची कुठली नोंद नाही, तोही भ्रष्टाचार मी 2 दिवसात बाहेर आणणार आहे। आणि तेच नाही तर यांनी आता 2 दिवस झाले SC महिलांची जमीन हडप केली, त्यांच्यावर यांची कालच दाखल झाली त्यांच्या भावावर। ते यांचे हे प्रकार आहेत, दबाव आणून लोकांवर जमीन हडप करणे, चुकीचे कामं करणे, त्यातून भ्रष्टाचार करणे, पैसे कमवणे, पोट भरणे व आज आपला उघड झालेला भ्रष्टाचार लपवण्यासाठी माझ्यासारख्या एका शेतकऱ्याचं ते नाव घेत आहे आणि तो सांगत आहे की मी शेतकरी आहे, तू शेतकरी आहे तर शेतकऱ्याच्या पोटचा आहे, तर शेतकरी असताना तू 25 वर्ष अगोदर त्या बापाने काहून विचार केला की आपले शेतकरी बांधव कुठेच स्मशानभूमीत नेतील। 25 वर्ष झाले माझे शेतकरी बांधव इकडे तिकडे पडितात स्मशानभूमीत।